वेलकम माय डियर स्टुडंट्स. पुन्हा एकदा या नव्या व्हिडिओमध्ये माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण सध्या परफेक्ट टेन्सेस वर फोकस केलेला आहे आणि परफेक्ट टेन्सेस मध्ये आपण पाहतो आहोत की ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस कन्व्हर्जन्स मध्ये जे स्टेप बाय स्टेप आपण प्रोसिजर करून वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस कन्वर्ट करून घेतो आहोत. आज आपण घेऊन आलो आहोत काही वाक्य, जी वाक्य आपण ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस असे कन्वर्ट करणार आहोत आणि सर्व वाक्य ही परफेक्ट टेन्सेस मध्ये आहेत. परफेक्ट टेन्सेस इन द सेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स अँड फ्युचर परफेक्ट टेन्स. तर या वाक्यांचे आपण कन्व्हर्जन करणार आहोत ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस. त्यामध्ये आपलं पुन्हा पुन्हा जी प्रोसिजर आपण फॉलो करतो, ज्या स्टेप्स, ज्या रूल्स आपण फॉलो करतो, ते सर्व रूल पुन्हा एकदा रिपीट होणार आहेत, जेणेकरून तुम्हाला ते समजायला अधिक चांगली मदत होणार आहे. चला तर मग पाहूयात आपली वाक्य. तर पहिलं वाक्य मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे, ते असं आहे, द रेन हॅज सेव्ड द क्रॉप्स. पहा, पहिली स्टेप आपल्याला कोणत्या परफेक्ट टेन्स मध्ये वाक्य आहे ते चेक करायचं आहे. इथं आपल्याला पाहता येईल हॅज. हॅज आपल्याला सजेस्ट करत आहे की हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आहे. आता दुसरी स्टेज म्हणजे हे वाक्य आपल्याला एस प्लस व्ही प्लस ओ मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. आपल्याला एस प्लस व्ही प्लस ओ हे स्ट्रक्चर मिळालेलं आहे, त्यामुळे दिलेलं वाक्य हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ते कसं होईल ते पाहूया. आपण सुरुवात करणार आहोत वाक्यातील ऑब्जेक्टनी. या वाक्यातील ऑब्जेक्ट आहे द क्रॉप्स. द क्रॉप्स. आता पहा, आपल्याला खाली घ्यायचं आहे हॅज. जे आहे तर हे हॅज हे सिंग्युलर सब्जेक्ट बरोबर असिस्ट करत असतं, त्याच्या बरोबर जात असतं. आपल्याला इथं क्रॉप्स हे अनेक वचनी असल्यामुळं आपल्याला घ्यावं लागणार आहे हॅव. द क्रॉप्स हॅव. त्यानंतर ऍडिशन आपण करणार आहोत बीनची. तर कसं झालं, द क्रॉप्स हॅव बीन सेव्ड. आता आपण ऍड करतो आहोत बाय. The crops have been saved by the rain. The rain हा ऍक्टिव्ह व्हॉइस मधील सब्जेक्ट होता. इथं आपण त्याचं रूपांतर ऑब्जेक्ट मध्ये केलं आहे. तर वाक्य असं होत आहे, द क्रॉप्स हॅव बीन सेव्ड बाय द रेन. आणि आपलं पॅसिव्ह व्हॉइस मधलं वाक्य तयार झालेलं आहे. दुसरं वाक्य पहा. दुसरं वाक्य असं आहे की लाइटनिंग हॅड स्ट्रक द इलेक्ट्रिक पोल. पुन्हा यामध्ये स्टेप नंबर 1 पाहूयात. स्टेप नंबर 1 मध्ये आपल्याला चेक करायचं आहे वाक्याचा काळ. तो आहे पास्ट परफेक्ट टेन्स, कारण वाक्यामध्ये हॅड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला वाक्यातील एस प्लस व्ही प्लस ओ शोधायचे आहेत, ते आपल्याला मिळालेले आहेत. आता आपण वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायला जाणार आहोत. पाहूयात. नियमानुसार आपल्याला वाक्याची सुरुवात ही वाक्यातील ऑब्जेक्टनी करायची आहे. ऑब्जेक्ट इथं आहे द इलेक्ट्रिक पोल. द इलेक्ट्रिक पोल. त्यानंतर आपल्याला खाली घ्यायचा आहे हॅड. त्यात ऍड करायचं आहे बीन. द इलेक्ट्रिक पोल हॅड बीन. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल फॉर्म वर्बचा जो वर उपलब्ध आहे. द इलेक्ट्रिक पोल हॅड बीन स्ट्रक. आपण आता ऍड करतो आहोत बाय. त्यानंतर वाक्यातील सब्जेक्ट आहे लाइटनिंग, तो आपण ऍड करणार आहोत बाय lightning.
अशा प्रकारे आपलं पॅसिव्ह व्हॉइस मधलं वाक्य तयार झालं आहे. वाक्य आहे द इलेक्ट्रिक पोल हॅड बीन स्ट्रक बाय लाइटनिंग. आणि आपलं पॅसिव्ह व्हॉइस मधलं वाक्य मिळत आहे. आता आपण पुढे जात आहोत पुढच्या वाक्याकडे. वाक्य पहा काय आहे. वाक्य आहे द विंड विल हॅव ब्लोन द क्लाउड्स अवे. ते वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. यामध्ये आपल्याला प्रथम वाक्याचा टेन्स शोधायचा आहे. तो या मदतीने शोधता येईल विल हॅवने. विल हॅव म्हणजेच फ्युचर परफेक्ट टेन्स. विल हॅव म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स आपल्याला समजतो आहे. वाक्य आहे फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये. आता आपण पाहणार आहोत द विंड इज सब्जेक्ट, विल हॅव ब्लोन इज वर्ब आणि द क्लाउड्स इज आवर ऑब्जेक्ट. आता आपण हा ऑब्जेक्ट जो आहे त्याने वाक्य सुरू करणार आहे पॅसिव्ह व्हॉइस मधलं. पाहूयात. द क्लाउड्स खाली घेतो आहोत आपण विल हॅव आणि ऍड करतो आहोत पॅसिव्ह व्हॉइस मधलं बीन. द क्लाउड्स विल हॅव बीन. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल फॉर्म तो आहे ब्लोन. द क्लाउड्स विल हॅव बीन ब्लोन अवे. आता आपण ऍड करतो आहे बाय द विंड. बाय द विंड. पॅसिव्ह व्हॉइस मधलं आपलं वाक्य असं कन्वर्ट झालेलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो. द क्लाउड्स विल हॅव बीन ब्लोन अवे बाय द विंड. अशा प्रकारे आपलं वाक्य मिळालेलं आहे. पुढच्या वाक्याकडे जाऊयात. पहा वाक्य काय आहे. द फार्मर विल हॅव हार्वेस्टेड द क्रॉप बाय द एंड ऑफ दिस वीक. ठीक आहे. वाक्यातील टेन्स आपल्याला पाहायचा आहे, काळ पाहायचा आहे. तो आपल्याला शोधता येईल विल हॅवच्या मदतीने. म्हणजेच वाक्य आहे फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये. आता पाहूयात आपण. द फार्मर इज सब्जेक्ट, विल हॅव प्लस हार्वेस्टेड इज आवर वर्ब अँड द क्रॉप इज आवर ऑब्जेक्ट. अँड दिस इज ऑल एक्सटेन्शन ऑफ द सेंटेन्स. तर एस प्लस व्ही प्लस ओ आपल्याला मिळालेला आहे. आणि आता आपल्याला वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करता येणार आहे. कसं होईल ते वाक्य आपण सुरुवात करूयात ऑब्जेक्टनी. ऑब्जेक्ट आहे द क्रॉप. द क्रॉप विल हॅव आणि ऍडिशन बीन. द क्रॉप विल हॅव बीन. आता आपण घेतो आहोत पास्ट पार्टिसिपल फॉर्म हार्वेस्टेड. द क्रॉप विल हॅव बीन हार्वेस्टेड बाय. आता वाक्यातील सब्जेक्ट इथं ऑब्जेक्टच्या स्थानी आपण आणतो आहोत बाय द फार्मर. बाय द फार्मर. by the end of this week. पहा पॅसिव्ह व्हॉइस मधलं वाक्य कसं झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. कसं झालेलं आहे. द क्रॉप विल हॅव बीन हार्वेस्टेड बाय द फार्मर बाय द एंड ऑफ दिस वीक. आणि अशा प्रकारे आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मधलं वाक्य प्राप्त झालेलं आहे. पुढचं वाक्य काय पहा. शी हॅज लॉस्ट हर बुक. प्रथम आपण काळ पाहतो आहोत. काळ पाहता येईल हॅजने. हॅज सजेस्ट करता आहे आपल्याला की हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आहे. आता पाहूयात आपण हे वाक्य कन्वर्ट करताना आपल्याला एस प्लस व्ही प्लस ओ मीन्स सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट शोधावे लागतील. ते आपण शोधलेले आहेत. आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जाता येईल आपल्याला. पॅसिव्ह व्हॉइसची सुरुवात आपण करणार आहोत ऑब्जेक्टनी. ऑब्जेक्ट आहे
हर बुक, हर बुक. आता हर बुक हा थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असल्यामुळे आपला हॅजही वापरता येईल, म्हणून आपण वापरतो आहोत हॅज. ऍड करणार आहोत बीन. हर बुक हॅज बीन लॉस्ट. लॉस्ट त्यानंतर ऍड करायचं आहे बाय आणि ऍट द एंड शीचा कन्व्हिनियंट फॉर्म आपण ऑब्जेक्टच्या स्थानी घेणार आहे हर. हर बुक हॅज बीन लॉस्ट बाय हर. आणि अशा प्रकारे ही 5 वाक्य आपण कन्वर्ट केलेली आहेत. आता आपण पाहत आहोत वाक्य नंबर 6, दी सेंटेन्स नंबर 6. चला तर मग वाक्य आहे द स्टुडंट हॅव कम्प्लिटेड द एक्सरसाइजेस. आपल्या याच्यामध्ये स्टेप नंबर 1 वाक्याचा काळ चेक करणं. आपण हॅव कडे जाऊया. पहा हॅव काय म्हणतोय आपल्याला. हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आहे. आता यामध्ये आपल्याला एस प्लस व्ही प्लस ओ डिफाईन करायचे आहेत. तर स्टुडंट आहेत सब्जेक्ट, हॅव कम्प्लिटेड आपलं वर्ब आहे अँड द एक्सरसाइज आहे ऑब्जेक्ट. आता आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स बनवणं अधिक सोयीस्कर जाईल. वाक्याची सुरुवात आपण करणार आहोत ऑब्जेक्टनी. या वाक्यातील ऑब्जेक्ट आहे द एक्सरसाइज. द एक्सरसाइजेस. आता एक्सरसाइजेस हा अनेक वचन असल्यामुळे आपण आता इथं हॅव घेऊ शकतो आहोत. इन केस जर एक्सरसाइज हे सिंग्युलर नाम असतं, सिंग्युलर सब्जेक्ट असता, तर आपला हॅवच्या ऐवजी हॅज घ्यावं लागलं असतं. हे तुम्ही अगदी चांगलं जाणता. तर आपण घेतला आहे हॅव. आपण ऍड करणार आहोत बीन. तर एक्सरसाइजेस हॅव बीन. आता पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ कम्प्लीट तो आहे कम्प्लिटेड. द एक्सरसाइजेस हॅव बीन कम्प्लिटेड. ऍड करतो आहोत बाय. बाय त्यानंतर वाक्यातील जो सब्जेक्ट आहे त्याला आपण ऑब्जेक्टच्या स्थानी आणत आहोत आणि बाय द स्टुडंट्स. पहा कसं झालंय पॅसिव्ह व्हॉइस मधलं वाक्य. वाक्य असं झालं आहे दी एक्सरसाइजेस हॅव बीन कम्प्लिटेड बाय द स्टुडंट्स. द नेक्स्ट सेंटेन्स वाक्य आहे पहा द नॉइज हॅड फ्राइटन्ड द हॉर्स. द नॉइज हॅड फ्राइटन्ड द हॉर्स. आता येथील पुन्हा स्टेप नंबर 1 वाक्याचा काळ चेक करणं. आपण हॅड कडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की वाक्यात हॅड आहे म्हणजेच वाक्य पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आहे. आता त्याच्या पुढची स्टेप आपल्याला एस प्लस व्ही प्लस ओ आपला मिळवायचा आहे. तो मिळवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस कडे जाता येईल. सो द पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपण वाक्याची सुरुवात निश्चितपणे करणार आहोत ऑब्जेक्टनी. इथं ऑब्जेक्ट आहे द हॉर्स. द हॉर्स त्यानंतर आपण घेणार आहोत हॅड प्लस बीन. द हॉर्स हॅड बीन. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ फ्राइट तो आहे फ्राइटन्ड. द हॉर्स हॅड बीन फ्राइटन्ड. आता आपण ऍड करून वाक्यातील सब्जेक्टला ऑब्जेक्टच्या स्थानी आणत आहोत बाय द नॉइज. द नॉइज हा आपला सब्जेक्ट होता ऍक्टिव्ह व्हॉइस मधला, तर आपण ऑब्जेक्टच्या स्थानी आणला आहे. आणि पॅसिव्ह व्हॉइस मधलं वाक्य कसं बनलं आहे द हॉर्स हॅड बीन फ्राइटन्ड बाय द नॉइज. ओके चलो लेट अस सी द नेक्स्ट सेंटेन्स. पुढचं वाक्य आहे द वर्कर्स विल हॅव पेंटेड आवर हाऊस ऍट द एंड ऑफ दिस वीक. ठीक आहे. तर या वाक्यातील काळ शोधणं. विल हॅव आपल्याला दर्शवत आहे की वाक्य हे फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये आहे. त्यानंतर स्टेप्स नंबर 2 आपलं एस प्लस व्ही प्लस ओ शोधायचं आहे.
तर विल हॅव पेंटेड इज वर्ब अँड आवर हाऊस इज ऑब्जेक्ट. ऍट द एंड ऑफ दिस वीक हा वाक्याचं एक्सटेन्शन किंवा कॉम्प्लिमेंट आहे. आता आपण पाहूया की हे वाक्य आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सुरुवात आपण करणार आहोत, तुम्ही बरोबर ओळखलं. सुरुवात करणार आहोत आपण वाक्यातील ऑब्जेक्टनी, ते आहे आवर हाऊस. आवर हाऊस या वाक्यातील हॅवचं हेल्पिंग वर्ब आहे विल हॅव. त्याचं रूप आपण घेणार आहोत विल हॅव बीन. द आवर हाऊस विल हॅव बीन. त्यानंतर मेन वर्बचं पास्ट पार्टिसिपल फॉर्म ते आहे पेंटेड, विल हॅव बीन पेंटेड. त्यानंतर आपण ऍड करणार आहोत बाय. बाय दी वर्कर्स, बाय दी वर्कर्स. आणि तो वाक्याचा उर्वरित भाग आपण याच्या नंतर घेणार आहोत वर्कर्स ऍट दी एंड ऑफ दिस वीक. पुढचं वाक्य पाहतो आहोत. वाक्य आहे द ज्युरी हॅड फाउंड हिम गिल्टी. आता कन्वर्ट करताना पुन्हा आपल्याला पाहिजे आहे स्टेप नंबर 1. स्टेप नंबर आहे वाक्याचा काळ चेक करणं. आपण जर हॅड शोधतो आहोत तर आपल्या लक्षात येईल वाक्य आहे पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये. वाक्यामध्ये एस प्लस व्ही प्लस ओ शोधायचा आहे, तो आपला शोधून झालेला आहे. या वाक्यातील जो ऑब्जेक्ट आहे तो आहे हिम. आता आपल्याला पाहायचं आहे पॅसिव्ह व्हॉइस मधील त्याचं ट्रान्सफॉर्मेशन. आपण सुरुवात करतो आहोत हिमनी. हिमचा कोणता कन्व्हिनियंट आपला फॉर्म घेता येईल ही. ही त्यानंतर पुढे आपण घेणार आहोत हॅड बीन. ही हॅड बीन. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ फाइंड तो आहे फाउंड. ही हॅड बीन फाउंड गिल्टी. बाय the jury, by the jury. पहा वाक्य काय झालं आहे ही हॅड बीन फाउंड गिल्टी बाय द ज्युरी. ओके, चला आता आपण पोहोचलो आहोत वाक्य सेंटेन्स नंबर 10. लास्ट वाक्य आहे. पहा काय वाक्य आहे वी हॅव रिफ्यूज देम ऍडमिशन. आपल्यामध्ये आपली पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करतानाची पहिली स्टेप आहे की वाक्याचा काळ चेक करणं. ऍज ऑब्व्हियसली आपण इथं हॅव पाहतो आहोत. वाक्यामध्ये हॅव असणं म्हणजेच वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. त्याच्यानंतर आपल्याला शोधायचा एस प्लस व्ही प्लस ओ. तर एस प्लस व्ही प्लस ओ आपल्याला मिळालेला आहे. इथं ऑब्जेक्ट नंबर 1 आणि ऑब्जेक्ट नंबर 2 आहेत. या वाक्यामध्ये 2 ऑब्जेक्ट आहे. हे वाक्याचं आपल्याला काय आहे वैशिष्ट्य सांगता येईल. आता आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये पहा. आपण त्याचं कन्वर्ट करताना ऑब्जेक्ट नंबर 1 घेऊन सुरुवात करणार आहोत. आता देमचं कन्व्हिनियंट रूप इथं आपल्याला वापरायचं आहे दे. दे त्यानंतर हॅव प्लस बीन. They have been refused admission. They have been refused admission by us. आणि अशा प्रकारे आपलं शेवटचं वाक्य तयार आहे. काय आहे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य They have been refused admission by us. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आज ही 10 उदाहरणं पाहिली. ही उदाहरणं घेण्यामागे माझा उद्देश असा होता की परफेक्ट टेन्सेस मध्ये जी काही प्रोसिजर आहे ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस वाक्यांचं ट्रान्सफॉर्मेशन करण्याची, ह्याची सर्व स्टेप बाय स्टेप तुम्हाला इन डिटेल माहिती व्हावी की जेणेकरून तुम्हाला ह्या ज्या स्टेप्स आहेत
ते तुम्ही कधीही विसरणार नाही। आता हा व्हिडिओ जो आहे, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच। व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक करायला विसरू नका। तुमच्या मित्रांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचं एज्युकेशनल चॅनल सुगम लर्निंग यातर्फे आम्ही नेहमीच तुमच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ आणत असतो शैक्षणिक विषयाशी संबंधित। ह्या विषयाचे नोटिफिकेशन तुम्हाला अगदी सुलभ रीतीने मिळावेत म्हणून आमचं शैक्षणिक चॅनल सुगम लर्निंग तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। ते जर आतापर्यंत केलं नसेल तर आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा। लवकरच आम्ही भेटतो आहोत एका नव्या विषयाबरोबर एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय।